महाराष्ट्र कर्नाटकातील प्रसिद्ध वळू मालक श्रीशैल दळवाई तिकोंडी राजाचे मालक यांच्या तोंडून खिल्लारच्या भोवऱ्यांबद्दल माहिती. गळचेप कुठं असते? गळचेप म्हणलं तर इथून पुढे इकडं इथं असून असं रेगा असला का नाही ती गळचेप होत आहे. तिथं चाचेला असला का नाही ती धैर्यसुळी म्हणते. धैर्यसुळी. हा एवढं धरून एवढं पर्यंत ही गळात असला का नाही ती गळचेप म्हणायची. ओके. हा म्हणजे इथं असेल तसं इथं हा इथं असं लागलं की लागलं इथं छाचेलाच ती छाती सोडून इकडे पुढं ती गळाला आला का नाही ती गळचेप म्हणायची. इथं छाचेला असला का नाही ती धैर्यसुळी. हा ते काय प्रॉब्लेम जास्त नाही. मग ही वसंड्याला असला का नाही हे कागीसुळी म्हणतोय. कागीसुळी. मग इथं असलेलं असतंय तिथे मुतारचे म्हणलं तर आम्ही मुतारसुळी म्हणतो. तिथं माग असला का नाही ते बारीक सुळी आम्ही म्हणतो खाण्यामध्ये. असं आहे ना. आणि समोर तुला हे इथं पुढं आहे का नाही इथं खाली वर असला का नाही ती गाडगच सुळे आम्ही असं म्हणतोय. इकडे ह्या दोन्ही बाजूला इथंच असलं तर ही बाशिंग बोरा आम्ही म्हणतो. आणि आता समजा खोंड आहे त्याला फक्त तो वरचा भोवरा खालती असला आणि एकच भोवरा असेल तर ही बोरा इथं असलं तर काय होत नाही. ही जोडणी मध्ये असला का नाही ही जरा लागतंय काय. हा ही डोळ्याच वर असलं का नाही ते काय प्रश्न नाही. ओके. हा ही डोळ्याच मध्ये आलं का नाही ती जरा प्रॉब्लेम असते. मग ही एकाच हिथं एक नाही ही जरा खाली असलं तर चालत नाही. तिथं लई खाली असलं का डोळ्यामध्ये म्हणलं तर जरा काय होत नाही. तरी बी ना जरा ती होत आहे ना असं आहे. आणि मग त्याचा हे गळचेप वगैरे असते त्याचा काय फरक पडतोय? गळची बघा एक सगळं चालतंय पैशासाठी हो सगळं काम. असं आहे. चालतंय. मग ही काय ना ही आतला बाजू असलं का नाही इथं काय हे सुळे इथं बी सुळे असते पहिला ती काय प्रश्न नाही. ही बाहेरचं म्हणलं तर मग ते एक ते जंगम सुळी म्हणून आम्ही म्हणतो. ओके. धन्यवाद.